हॅलो एव्हरीवन, संजीवनी कांबळे ऑफिशियल चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी रीलसाठी कशी तयार होते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, दाखवणार आहे. तर सध्या माझ्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझरशिवाय दुसरं काहीच नाही. तर ही रेड कलरची साडी मी वेअर केलेली आहे आणि असा सुटेबल या रेड कलरच्या साडीचा मी मेकअप करणार आहे. तर ही साडी मला खूप आवडते कारण रेड कलर हा मला खूप आवडतो. तर मी त्यानंतर फिटमीचं हे कन्सिलर आहे. तर पूर्ण चेहऱ्यावरती जिथे जिथे मला डार्क स्पॉट आहेत ना, तिथे तिथे मी हे वालं कन्सिलर यूज करत आहे. तुम्ही पण असं जिथे जिथे तुम्हाला डार्क पॉईंट आहेत तिथं हायलाईट करण्यासाठी तुम्ही कन्सिलर हे वापरू शकतात. तर हे बघू शकता मी पूर्ण फेसवरती मी कन्सिलर लावत आहे कारण डार्क स्पॉट खूप आहेत माझ्या चेहऱ्यावरती. तर हे बघू शकता हायलाईट करण्यासाठी मी वापरते. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप चांगल्या प्रकारे मी ह्यामध्ये छोटे छोटे पॉईंट जे आहेत मेकअपचे बेसिक ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. त्यानंतर मी अर्धा तास वगैरे ब्युटी ब्लेंडर हे पाण्यात भिजून असं ठेवलेली होते कारण त्यामुळे कसं होतं की आपल्या चेहऱ्यावरती जे कन्सिलर फाउंडेशन जे लावलेलं आहे ना एकदम चांगल्या प्रकारे ब्लेंड होते. तर हे बघू शकता असं मी लावून घेत आहे पूर्ण चेहऱ्यावरती. तर पूर्ण चेहरा असा मी ह्याच ब्लेंडरने लावून घेईन. मी रीलसाठी असंच तयार होत होते तर मला वाटलं तुमच्याशी हा लूक शेअर करावा म्हणून मी तयार होताना हा लूक शेअर करत आहे कारण हे लूक केल्यानंतर मला खूप सारे रील असे बनवायचे आहेत म्हणून मी तयार होत आहे. तर हे खूप चांगल्या प्रकारे असं ब्लेंड झालेलं दिसते. मग त्यानंतर हे फिटमीचं फाउंडेशन आहे. माझ्या स्किनचा कलर जो आहे ना त्याच्याशी सुटेबल हा फाउंडेशन आहे. 110 शेड नंबर आहे. ज्यांची स्किन कलर म्हणजे माझे टाईपची आहे ते हे फाउंडेशन लावू शकतात. त्यांना पण हे सूट होईल आणि जास्त कव्हरेज पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे जास्त घेऊ शकता फाउंडेशन. मला जास्त काही गरज नाही आहे, मला रील बनवायची आहे म्हणून मी जास्त काही कव्हरेज मला पाहिजे नाही म्हणून मी एकच वेळेस घेतलेली आहे. तर हे माझे केस खूप म्हणजे माझं फाउंडेशन चेहऱ्याला लावताना केसाला लागत होतं म्हणून हे अगोदर मी केस बांधून घेते अशा प्रकारे. तर फ्रेंड तुमच्याशी मी प्रत्येक माझी जी व्हिडिओज आहेत रीलसाठी कशी तयार होते मेकअप लूक कोणता सण असला कोणता कार्यक्रम जर असला तर मी माझी पूर्ण जी लूक आहेत तुमच्याशी क्रिएट करेन आणि मी रिक्रिएट खूप करते हिरोईनचे लूक. तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी माधुरी मॅमचा पण लूक टाकलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही तिथे बघा तो लूक खूप चांगल्या प्रकारे त्यात पण छोटे छोटे पॉईंट अशी मी दाखवलेली आहे की तो लूक तुम्हाला खूप आवडेल फ्रेंड. तर त्यानंतर मी आता पावडर लावून घेत आहे पॉन्ड्सचंच कारण मला पॉन्ड्स पावडर खूप आवडते आणि तो माझ्या स्किनला म्हणजे खूप चांगल्या प्रकारे असं बसून जाते म्हणून मी तेच पावडर जास्त लावून घेते. तर हे बघू शकता किती छान दिसते ना चेहरा. इतकंच मेकअप केल्यानंतर खूप छान दिसते. त्यानंतर मी आयब्रो फिलअप करून घेते. आयब्रोसाठी वेट अँड वाईल्डचं आयब्रो फिलअप ब्रश आणि हे आयब्रो फिलअपची हे जी पेन्सिल आहे ना हे दोनच मला खूप आवडतात. तर हे अशा प्रकारे मी आयब्रो फिलअप करून घेतलेली आहे. त्यानंतर मी आयशॅडोसाठी माझ्या साडीचा कलर जो आहे रेडिश तसाच मी आयशॅडोला रेड कलर लावत आहे. तर आयशॅडोसाठी मी रेडच कलर वापरेन कारण दुसरा छान नाही दिसणार. तर मी थोडंसंच असं आयशॅडोसाठी लावेन. तर हे बघू शकता अशा प्रकारे मी लावते. फिंगरनेच लावेन मी कारण मला फिंगरनेच लावायला खूप आवडते. तर साडीची मॅच हा कलर होतो. तर हे बघू शकता ही लिपस्टिक आहे. आयशॅडो पॅलेट पण आहे पण ती मला लावायचं नाही, मला थोडंसंच लावायचं आहे म्हणून मी लिपस्टिकच यूज करत आहे. तर हे बघू शकता मी लावून घेतलेली आहे अशा प्रकारे. तर त्यानंतर काय करू काय सुचतच नव्हतं. त्यानंतर मी लावते हे आयलायनर लावते. तर हे बघू शकता हे लिक्विड आयलायनर आहे
माझं फेवरेट आहे. मला म्हणजे ते पेन्सिल आयलायनर असते ना ते नाही आवडत जास्त. मला हे लिक्विड आयलायनर लावायला एकदम सोपं जाते, कारण मी लहानपणापासून हे वालंच लिक्विड आयलायनर लावते. तर हे बघू शकता थोडंसं विंग मी असं लावून घेणार आहे. तर हे बघू शकता एक डोळ्याला मी लावलेली आहे, तर दुसऱ्या पण डोळ्याला असं लावून घेते. तर हे बघू शकता आयलायनर लावणं झालेलं आहे. खूप मस्त दिसते ना. दोन्ही डोळ्यांचे आयलायनर एकदम छान झालेले आहेत. तर आता मी काजळ लावून घेते. हे ब्लॅक कलरचं काजळ आहे. तर अशा प्रकारे मी काजळ लावून घेत आहे. तर हे बघू शकतात दोन्ही डोळ्यांना मी असे काजळ लावून घेतलेली आहे. थोडंसंच लावलेली आहे, जास्त डार्क असं लावलेलं नाही. रीलसाठी मी जास्त काही मेकअप वगैरे करत नाही मोस्टली. मग त्यानंतर लिपस्टिक लावायची होती, तर कोणती लावू काही सुचत नाही. मी रेडच लावेन, कारण साडीचा कलर हा रेड आहे, तर मी रेड लिपस्टिक लावेन. तर ऑप्शनसाठी इतके सारे आहेत, म्हणजे ह्याच्यात न्यूड कलरचे पण काही आहेत, डार्क आहेत आणि काही रेड पण आहेत. तर ही वाली रेड म्हणजे साडीची कलर मॅच होत आहे, आणि ही वाली हे दोन आहेत, पण ही वाली जास्त रेड आहे. साडीची म्हणजे सेम टू सेम कलर होत आहे, तर ही वालीच मी लावेन. तर हे बघू शकता हे मी लिपस्टिक जर तुम्हाला पाहिजे असेल हे इतके सारे, तर हे मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहे. तुम्हाला ह्या व्हिडिओमधले कोणते पण प्रोडक्ट, साडी असो, लिपस्टिक, मेकअप किट, कोणते पण प्रोडक्ट, फाउंडेशन झालं, कन्सिलर, तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता. तिथे मी तुम्हाला लिंक देईल प्रत्येक वस्तूची. तर यानंतर मी इथं सॉन्ग म्हणत होते, कारण मला गाणी म्हणायला खूप आवडते. मग त्यानंतर लिपस्टिक थोडीशी मला असं कोरडं कोरडं वाटत होतं, म्हणून मी थोडंसं लिप बाम लावते त्यावरती. हे बघू शकता. त्यामुळे काय होतं की होठं थोडेसे म्हटलं चमक येते होटांना. तर अशी पण मी छान दिसते. मला वाटत नाही की आणखी काहीतरी मेकअप करावा. तरी पण इयरिंग राहिलेत, तर इयरिंगसाठी मी इतके सारे ऑप्शन आहेत माझ्याकडे इयरिंगसाठी. हे इयरिंग पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इंस्टावरती मला मॅसेज करू शकता. मी याची पण तुम्हाला लिंक पाठवेन. सगळे प्रोडक्ट मी मिशोवरूनच ऑर्डर केलेले आहेत. ही साडी पण मिशोवरूनच ऑर्डर केलेली आहे मी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा. तर हे कसं दिसते इयरिंग काही सुचत नव्हतं मला. तर ही वाली एक मला आवडत होती यापैकी, या साडीवरती पेहरण्यासाठी. आणि हे एक होतं. तर ह्या दोन्हीपैकी मला वाटते फर्स्टवाली जी मी घातलेली आहे तेच छान आहे, तर मी तेच घालेन. तर हे थोडंसं कसं होतं आहे साडीवरती छान नाही दिसत, तर मग मी तेच लेवेन. तर फ्रेंड, तुम्ही नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे फर्स्ट व्लॉग आहेत, मला असंच सपोर्ट करत राहा. मी नवीन नवीन व्लॉग टाकण्याचा, मेकअपचा, डेली लाईफचा पण व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेन. तर हे बघू शकतात मी कशी दिसते सांगा मला. तर यानंतर मी बिंदी लावते. बिंदी मला म्हणजे असं वर लावायलाच आवडते, ॲब्रोच्या बीचमध्ये लावायला मला आवडत नाही. तर हे बघू शकता. आणि मी ह्याच कलरची बिंदी इतकी छोटीशीच मला आवडते, जास्त मोठी पण नाही आणि यापेक्षा खूप छोटी पण बिंदी मला आवडत नाही. माझ्याकडे बिंदीचे पण ऑप्शन खूप आहेत, तुम्ही ते दाखवा म्हटलं तर मी ते पण दाखवते. मग त्यानंतर मी नेल पेंट लावते फ्रेंड. रेड कलरचीच नेल पेंट लावायची आहे मला, कारण साडीशी मॅच छान दिसेल. तर हे बघू शकतात. व्हॉईस इग्नोर करा फ्रेंड, कारण मला खूप सर्दी झालेली आहे म्हणून माझा आवाज असा येतो. तरी हे बघू शकता पूर्ण हाताला मी असं नेल पेंट लावत आहे. व्हॉईस ओव्हर करण्याचं माझं मन बिलकुल नव्हतं, कारण असा आवाज येतो म्हणून. तरी पण काय करायचं आहे,
मला व्हॉइस ओव्हर करावंच लागणार आणि हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवावंच लागणार. मी कोणताच म्हणजे खूप दिवस झाले मी कोणताच असं मेकअप व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेली नव्हती, त्यामुळे मला हे व्हिडिओ शेअर करायचा होता, म्हणून आज हे व्हिडिओ शेअर करत आहे. तर हे बघू शकतात, असं तुम्ही रेड साडी घातल्यानंतर ना तुम्ही असंच रेड कलरचीच नेल पेंट वापरा, कारण खूप छान दिसेल, ते बघायला पण छान दिसेल. खूप मॅच असलं पाहिजे ना पूर्ण. तर फ्रेंड, मला मेकअप करायला खूप आवडते, साडी लेवायला पण खूप आवडते. तर फ्रेंड, माझी इंस्टाग्राम ID संजीवनी कांबळे आहे, तुम्ही इंस्टावरती सर्च करू शकतात. हे बघा नेल पेंट किती मस्त दिसते ना, मला तर खूप आवडले. हा लुक मला इतका आवडला, मी सिंपलच मेकअप केले पण मला हा लुक खूप आवडला फ्रेंड. काय सांगू तुम्हाला, सिंपलच असं गळ्यात आहे हे माझ्या. मी असंच ऑर्डर केले होते, मिशोवरतीच आहेत हे सारे प्रोडक्ट माझे मिशोवरतीच आहेत. मिशो ॲपवरूनच मी शॉपिंग करते, मला खूप आवडतात. तर हे बघू शकता, मी सांगत होते तेच तुम्हाला, आणि माझ्या मोबाईलचा आवाज येत नव्हता, म्हणून इथे थोडंसं आवाजाचा प्रॉब्लेम येत आहे, म्हणून मी व्हॉइस ओव्हर करून सांगत आहे. मी सांगत होती की मिशोवरूनच तुम्ही पण ऑर्डर करत जा, कारण ते प्रोडक्ट जे असतात ना खूप चांगले येतात. आता माझे केस जे आहेत त्याचे म्हणजे विंचरायचे होते, मग आता केस मला विंचरायची मला नाही वाटत काय गरज आहे, कारण मला अशीच केस आवडतात. माझे कर्ली हेअर आहेत. तर हे बघू शकतात, मी जास्त केस विंचरतच नाही, कारण माझे केस जे आहेत ना कर्ली आहेत, किती पण विंचरलं ना ते तसेच असतात कर्लीच. तर हे बघू शकता, मी सॉन्ग म्हणत होते. तर हे कशी दिसते सांगा, कर्ली हेअर मला छान दिसतात ना. मला माधुरी मॅमचे केस जसे आहेत तसेच आहे म्हणतात सगळे, मला पण खूप आवडतात माझे केस. तर ही साडी मी सेट करत होते. तर हे बघू शकतात, कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेंड. तर हा माझा 3rd व्लॉग आहे, तुम्ही फर्स्ट सेकंड व्लॉग बघा माझा, आहे ते पण मस्त आहे. सेकंडवाला ब्लॉग खूप आवडेल तुम्हाला, तो बघा. तर हे बघू शकतात, माझे केस मी असे सेट करत आहे, आणि मी असेच रील काढणार, कारण मला ते स्ट्रेट हेअर मी करत नाही, मला असेच आवडतात. आणि माझे घरचे पण म्हणतात तू स्ट्रेट करू नको, असेच असू दे तुझे केस. तर हे केस असेच छान दिसतात. तर हे बघू शकतात. तर मी इथे सांगत होते की काय सांगत होते मलाच नाही लक्षात. तर हे बघू शकतात, कशी दिसते फ्रेंड. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कशी दिसते, आणि तुम्ही मला कमेंट करा की नेक्स्ट लुक मी कोणता करू, कारण मला लुक करायला खूप आवडतात. तुम्ही जर सांगितलं तर मी आणखी लुक घेऊन येईल. पंचमीचा लुक आहे, आता रक्षाबंधन आहे, तुम्ही जर म्हणलात कसं मेकअप करायचं, लग्न झालेल्या लेडीज, लग्न न झालेल्या लेडीज, तर तुम्ही सांगू शकता मला, मी तसा तुम्हाला लुक करून मी पाठवेन व्हिडिओ. तरी इथं मी सॉन्ग म्हणत होते, ख्वाबों में आना आके सताना, जिसकी शरारत है तेरी मोहब्बत है, असं मी गाणं म्हणत होते. कारण मला वाटतंय की हे केस हे लूक त्या सॉन्गमधल्यासारखं वाटत आहे, म्हणून मी ते सॉन्ग म्हणत होते. तर आता मी तयार झालेली आहे. तर थोडेसे केस विंचरून घेते मी, आणखी विंचरलेली नाही आहे केस. तर हे बघू शकतात, असं केस विंचरले ना तरी पण माझे केस तसेच आहेत, तसेच राहणार केस, ते स्ट्रेट नाही होणार. हे बघू शकतात, विंचरले ना तरी पण कर्लीच आहेत. तर मी आता तयार झालेली आहे, रील काढते. प्लीज फ्रेंड, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असं सपोर्ट करत राहा, चांगला रिस्पॉन्स द्या, कारण मी नवनवीन लुक घेऊन येईल तुमच्यासाठी.
आणि फ्रेंड इन्स्टावरती फॉलो करायला विसरू नका, तिथे मला फॉलो करा. संजीवनी कांबळे आयडी आहे आणि मी आताच नवीन यूट्यूब चॅनल खोललेली आहे. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब तर नक्की करा, कारण मला व्हिडिओ टाकायला खूप आवडेल. तुम्हाला जर आवडले तर व्हिडिओ तर कशी दिसते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेड साडी लिंक वगैरे काही पाहिजे असेल तर इन्स्टावरती मेसेज करा. बाय फ्रेंड.